इयत्ता चौथी मंथन, विषय बुद्धिमत्ता, व्यवसाय 22. मित्रांनो, टॉपिकचं नाव आहे समान पद ओळखणे किंवा तंतोतंत आकृत्या ओळखणे. या व्यवसायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि प्रश्न आकृतीसारखीच दिसणारी हुबेहूब तंतोतंत आणि जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची. म्हणजे जशी प्रश्न आकृती आहे तशीच सेम टू सेम आकृती आपल्याला 4 पर्यायामधून शोधायची असते. चला तर मग आपण व्यवसाय नंबर 22ला सुरुवात करूया. प्रश्न 1 ते 10. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आता ही आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे. मग आता या प्रश्न आकृतीसारखीच तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधून शोधायची. आता आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे का? म्हणजे प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 1 बरोबर तंतोतंत जुळतात का? तर नाही जुळत. मित्रांनो, या ठिकाणी हा जो तारेसारखा जो आपल्याला भाग दिसतोय, तर तो पर्याय क्रमांक 1 मध्ये ई आहे. ई सारखा भाग दिसतोय. म्हणून या ठिकाणी ही आकृती एकमेकांपेक्षा वेगळी आहे. आता पर्याय क्रमांक 2 आहे का? तर प्रश्न आकृतीमध्ये आकृतीचा जो खालचा भाग आहे भरीव गोल आहे आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये तो न भरलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा उत्तर नाही. तर पर्याय क्रमांक 3 आहे का? पर्याय क्रमांक 3 जर आपण बघितला तर तो आणि प्रश्न आकृती हुबेहूब जुळतात, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, 4 उत्तर आहे का? 4 उत्तर सुद्धा नाही आहे, कारण की प्रश्न आकृतीमध्ये उजव्या बाजूला वरती जो पूर्ण गोल दिला आहे, तर तो पूर्ण गोल प्रश्न आकृतीमध्ये नाही आहे. तो त्या ठिकाणी गोलाचा फक्त पाव भाग दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक 4मध्ये पूर्ण वर्तुळ दिला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर नाही आहे. तर प्रश्न आकृती जशी आहे तशीच सेम टू सेम तशीच हुबेहूब आकृती पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या या ठिकाणी आपण बघूयात. म्हणजे 4 पर्यायांचं आपण निरीक्षण जर केलं तर प्रश्न आकृतीसारखीच तंतोतंत आकृती आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिसते? तर आता आपण पर्याय क्रमांक 1चा विचार करूया. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी आकृतीच्या खालचा उजव्या बाजूचा जो भाग आहे तो या ठिकाणी पूर्ण मोकळा आहे. मध्ये एक रेष आलेली नाही आहे, तर ती पर्याय क्रमांक 1 मध्ये रेष आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो, आकृतीचा वरचा भाग, खालचा भाग, डावीकडचा, उजवीकडचा आणि त्या ठिकाणी भरीव गोल सगळे भाग एकदम तंतोतंत जुळतात. म्हणजे प्रश्न आकृती 2 आणि पर्याय क्रमांक 2 हे तंतोतंत जुळणारे आहेत, म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 का नाही आहे? तर आपल्याला या ठिकाणी उजव्या बाजूकडं म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये उजव्या बाजूला ती रेषा आहे, तर ती पर्याय क्रमांक 3 मध्ये डाव्या बाजूला आली, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 4 उत्तर पण आपलं नाही आहे, कारण की आपलं योग्य उत्तर आलं आहे पर्याय क्रमांक 2. मग 4 का नाही आहे? तर प्रश्न आकृतीचा जो उजव्या बाजूची जी रेषा आहे ती वरती तोंड करून आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये उजव्या बाजूची रेषा खाली तोंड करून आहे, म्हणून प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 हे वेगवेगळे आहेत. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न तिसरा. मित्रांनो, प्रश्न आकृती सारखीच तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2, 3 आणि 4 मधून शोधायची आहे. तर आता पर्याय क्रमांक 1चा विचार करूयात. तर आता पर्याय क्रमांक 1 मध्ये जे वर्तुळ दिलेत ते 4ही वर्तुळ एकदम बारीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये जे 4 वर्तुळ दिलेत, पुन्हा त्यामध्ये एक असा प्रत्येक वर्तुळातून जाणारा एक वर्तुळ काढला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा नाही आहे. तर आता पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न आकृती हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. मग पर्याय क्रमांक 4 पण का नाही आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये जे 2 मोठे वर्तुळ दिलेले आहेत त्याची रेषा उभी आहे आणि प्रश्न आकृतीमध्ये ती रेषा आडवी आहे, म्हणून 4 पर्याय क्रमांक नाही. तर प्रश्न आकृती 3 आणि पर्याय क्रमांक 3 हे हुबेहूब आणि तंतोतंत जुळणाऱ्या आकृत्या आहेत, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय सोपा टॉपिक आहे
यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न आकृती जशी दिसते तशीच सेम टू सेम आकृती चार पर्यायामधून शोधायची असते. तर आता आपण पर्याय क्रमांक 1चा विचार करूया. पर्याय क्रमांक 1मध्ये जर बघितलं तर प्रश्न आकृतीमध्ये फुलाच्या डाव्या बाजूचा जो भाग आहे तो थोडा बाजूला आहे. पर्याय क्रमांक 1मध्ये तो एकदम चिकटलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 जर आपण बघितला तर या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये आकृतीचा वरचा जो भाग आहे उजव्या बाजूचा तो बारीक आहे आणि पर्याय क्रमांक 2मध्ये तो थोडा मोठा दिला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 3मध्ये जर आपण बघितलं तर प्रश्न आकृतीमध्ये आकृतीच्या वरच्या बाजूला जी पाकळी दिसते आपल्याला त्याला 4 भाग आहेत. तर पर्याय क्रमांक 3मध्ये 3च भाग आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर नाही. मग पर्याय क्रमांक 1, 2, 3 उत्तर नसेल तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, प्रश्न आकृती 4 आणि पर्याय क्रमांक 4 एकदम हुबेहूब आणि तंतोतंत जुळतात, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5वा. मित्रांनो, प्रश्न आकृती बघा आणि प्रश्न आकृतीसारखीच हुबेहूब आकृती आपल्याला या पर्यायातून शोधायची आहे. 4 पर्यायातून शोधायची. आता आपण पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला तर मध्ये जास्त त्या ठिकाणी वर्तुळ आलेले आहेत, म्हणजे एक वर्तुळ या ठिकाणी जास्त दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही आहे. पर्याय क्रमांक 2 जर बघितला तर मित्रांनो, प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 2 हुबेहूब आणि तंतोतंत जुळतात, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 का नाही आहे तर या ठिकाणी मध्ये एक वर्तुळ आलेला नाही आहे, जो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3मध्ये पाहिजे होता. आणि पर्याय क्रमांक 4 का नाही आहे तर प्रश्न आकृतीमध्ये वर्तुळात जे बारीक बारीक वर्तुळ दिलेत ते 4 आहेत आणि ते वर खाली उजवीकडे आणि डावीकडे असे 4च दिसत आहेत. तर पर्याय क्रमांक 4मध्ये ते 1, 2, 3, 4 बरोबर आलेले आहेत, पण उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात एक वर्तुळ जास्त आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 नाही आहे. 5व्या प्रश्नासारखीच दिसणारी तंतोतंत दिसणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2मध्ये दिसते, म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6वा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नंबर 6 सारखी दिसणारी तंतोतंत दिसणारी आकृती आपण पर्यायामधून शोधूया. तर आता 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे का तर डोळे बरोबर दिसत आहेत, नाक पण बरोबर आहे आणि खालचं जे तोंड आहे त्या तोंडाला दिलेले ते बाण हे सगळे बरोबर आहेत, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. तर पर्याय क्रमांक 2 का नाही आहे तर या ठिकाणी नाक दिलेलं नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 नाही. पर्याय क्रमांक 3 का नाही, पर्याय क्रमांक 3मध्ये सुद्धा फक्त तोंड दिले, डोळे दिलेत, नाक दिलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 नाही. पर्याय क्रमांक 4 का नाही, तोंडाची रेषा सरळ दिली, म्हणून पर्याय क्रमांक 4 नाही, म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7वा. मित्रांनो, प्रश्न आकृती सारखीच हुबेहूब दिसणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4मधून शोधायची. आता आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे का तर या ठिकाणी जो मुलगा दिसतोय कार्टूनसारखा त्याचे पाय या ठिकाणी आपण बघितले तर पर्याय क्रमांक 1मध्ये पाय 2 दिशेला 2 दिसत आहेत. ते 2 दिशेला 2 पाय प्रश्न आकृतीमध्ये नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं नाही. पर्याय क्रमांक 2 जर आपण बघितला तर प्रश्न आकृतीमध्ये मुलाचे जे 2 पाय आहेत त्यातला एक पाय आपल्याला डावीकडे दिसतोय आणि एक सरळ आहे. पर्याय क्रमांक 2मध्ये आपण बघितलं तर एक पाय उजवीकडे आहे आणि एक पाय सरळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 3 जर आपण बघितला तर मित्रांनो, त्या आकृतीचं तोंड म्हणजे त्या कार्टूनचं तोंड असेल, उजवा हात, डावा हात, उजवा पाय, डावा पाय हे सगळे बरोबर तंतोतंत जुळतात, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर आता पर्याय क्रमांक 4 पण का नाही आहे ते पण आपण या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी जो हात आहे त्या हातांच्या दिशा जर बघितल्या तर त्या पर्याय क्रमांक 4मध्ये वेगळ्या आहे, म्हणून 7व्या प्रश्नासारखीच हुबेहूब तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 8वा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नंबर 8 मध्ये जी प्रश्न आकृती दिली तशीच आकृती हुबेहूब तशीच आकृती आपल्याला
पर्यायामधून ओळखायची आहे. तर आता आपण पर्याय क्रमांक 1चा विचार करूया. तर 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे का? तर वरच्या बाजूला आपल्याला भागिलेचं चिन्ह दिसतंय. पर्याय क्रमांक 1 मध्ये ते वजाचं चिन्ह आहे, म्हणजे उभी रेषा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 नाही. पर्याय क्रमांक 2 आहे का? तर या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये उजव्या बाजूला वजाचं उभं चिन्ह आहे आणि ते पर्याय क्रमांक 2 मध्ये उजव्या बाजूला गुणिलेचं चिन्ह आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 नाही. आता पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे का आपलं? तर मध्ये प्लस आहे प्रश्नाकृतीमध्ये आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये वजाचं चिन्ह आलं, म्हणून पर्याय क्रमांक 3 नाही आहे. बघा आता 1, 2, 3 जर आपलं उत्तर नसेल तर निश्चित आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. बघा मित्रांनो, प्रश्नाकृतीमध्ये असणारं भागिले चिन्ह, बेरीज चिन्ह आणि वजाचं उभं चिन्ह हे सगळे चिन्ह बरोबर तंतोतंत जुळतात, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9वा. प्रश्न आकृती 1 आहे आणि 4 उत्तर आकृती आहेत. मित्रांनो, प्रश्न आकृतीसारखीच तंतोतंत आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 मधून शोधायची आहे. आता प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 1 बरोबर आणि हुबेहूब तंतोतंत आहे का? तर आपण या ठिकाणी बघितलं तर प्रश्न आकृतीला जो दिवा दिसतोय, त्या दिव्याच्या मागच्या बाजूला थोडं एक शेपटासारखा भाग दिसतोय, जो पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये जर बघितला तर प्रश्न आकृतीमध्ये दिव्याची जी वात आहे ती पूर्ण दिसते, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये दिव्याची वात अर्धीच दिसते, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर नाही. मग आता पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न आकृती ही हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती आहे. दिव्याचा ती वात बघा, मागचा भाग बघा किंवा पूर्ण दिवा जरी बघितला तरी हुबेहूब आणि तंतोतंत जुळणारी आकृती दिसते आपल्याला. मग आता पर्याय क्रमांक 4 उत्तर आपलं नसेलच. मग पर्याय क्रमांक 4 उत्तर का नाही आहे? तर आपल्याला प्रश्नाकृतीमध्ये जो दिवा दिसतोय, त्या दिव्याची वात दिसते, त्या वातीमध्ये आपल्याला थोडा काळसर भाग दिसतोय, जो पर्याय क्रमांक 4 मध्ये काळसर भाग दिसत नाही, म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10वा. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आकृती दिलेली आहे. प्रश्न आकृतीसारखीच तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 मधून शोधायची. आता पर्याय क्रमांक 1 जर बघितला तर खालचा भाग थोडा असा वर्तुळाकार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 नाही. पर्याय क्रमांक आपण जर 2 बघितला तर प्रश्नाकृतीमध्ये दोनही जे त्रिकोण दिसत आहेत ते दोन्ही पण त्रिकोण सारख्याच आकाराचे आहेत, म्हणजे एकमेकांवर एक ठेवलेले त्रिकोण जे आहेत ते दोन्ही पण सारख्याच आकाराचे आहेत. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये खालचा त्रिकोण लहान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय झालंय, आकृतीचा जो वरचा भाग आहे तो वर्तुळाकार आला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर नाही. मग प्रश्न आकृती आणि पर्याय क्रमांक 4 ही हुबेहूब आणि तंतोतंत जुळतात, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण व्यवसाय 22 इयत्ता 4थी मंथन व्यवसाय 22 टॉपिकचं नाव आहे समान पद ओळखणे किंवा तंतोतंत आकृत्या ओळखणे, हा व्यवसाय आपण कंप्लीट केला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.